तीन 3 षटकांचा सामना असेल. तर लक्षात घ्या 20 मिनिटांचा अवधी. तर लक्षात घ्या आयोजकांनी निर्णय घेतलाय 15 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकं फेकण्यासाठी. ऋतिक लक्षात घ्यायचंय 4 षटकं तुम्हाला 15 मिनिटात फेकावी लागतील. 4 ओव्हर 4 षटकांचा सामना आहे. हा लक्षात घ्या टायमिंग लागले 10 वाजून 16 मिनिटं झाली आहेत. लगेच 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल संघाला. 10 वाजून बरोबर 16 मिनिटं झाली आहेत. लक्षात घ्या दोन्ही संघाला 15-15 मिनिटांचा अवधी असेल आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकावीच लागतील. सामना सुरू होतो मैदानामध्ये. पहिली सेमीफायनल. सर्वांचं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज रफ्तार का सौदागर ऋत्विक गोरडे. पहिला चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळत आहेत. एकच धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच घेतली जाते. धावसंख्या दाफलकावरती मात्र 1 धाव. श्री गणेश होते सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याचा विघ्नहर्ता चषक 2019 आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येते, शेवटच्या क्षणामध्ये येते. आणि मात्र जॉर्ज 11 संघ व्यावसायिक गटातनं पुढे सरकला होता, तर डोंबिवली विभागातनं मात्र एनडी 11 संघ पुढे सरकलेला होता. अंडराम क्रिकेटचा थरार वेग आणि प्रचंड वेग गोलंदाज ऋत्विक गोरडेकडे. आणि मला का संपूर्ण महाराष्ट्रामधला अंडराम विश्वातला सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून माझी गणना का लागली, माझी वर्णी का लागली, याचं मात्र उत्तम उदाहरण देतोय मैदानामध्ये. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय, चक्री पद्धतीची गोलंदाजी, अंबरनाथ शैली अवगत असलेला गोलंदाज ऋत्विक गोरडे आणि अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये. ओव्हर द विकेट, नो चेंडू, खराब चेंडूचा मारा केला जातो ऋत्विक गोरडेच्या माध्यमातून. नो +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. 2 धावांनी मात्र धावसंख्या वाढेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात. मैदानामध्ये 2 संघांमध्ये सुरू असणारा हा क्रिकेटचा सामना. एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण, तर एका बाजूला एनडी 11. नक्की जर पाहायला गेले तर सागर निवाती थोडेसे पुढे सरकले, मात्र चेंडू त्यांच्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या जात असताना पाहायला मिळते आपल्याला 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लगवायला गेल्यात. अक्षय गायकवाड पहिल्या सामन्यापासून अप्रतिम फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत पाहायला गेले तर पहिल्या सामन्यात 20 धावा, तदनंतर 23 धावा, तदनंतर 16 धावा. आणि मात्र या सामन्यात किती धावा कुठे देतील पाहणं महत्वाचं असेल. क्षेत्ररक्षक नाहीये, जवळपास गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. ऋत्विक गोरडेचा मात्र खरबूज मात्र घेतला जातो या षटकामध्ये. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये मात्र जबरदस्त फलंदाजी अक्षय गायकवाडच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. डोंबिवली विपक्ष कल्याण असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. मेगा फायनल मध्ये कोण जाणार, डोंबिवली की कल्याण? कल्याण की डोंबिवली? दबाव आहे ऋत्विक गोरडेवरती आणि हात देखील नो चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय. सामना मात्र जर पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज असेल, कारण की ज्या जॉर्ज 11 संघाने संपूर्ण अंडराम विश्व धुमधमून टाकलाय अशा संघ मैदानामध्ये आहे, तर एका बाजूला ज्या संघाने संपूर्ण डोंबिवली विभागावरती आदिराजे गाजवले असा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय एनडी 11. गोलंदाज ओव्हर द विकेट करण्यास सज्ज होते ऋत्विक गोरडे. पुन्हा एकदा हा चेंडू, इथे मात्र फलंदाज जरूर बाद होईल. अक्षय गायकवाडला मैदान सोडावं लागेल.
पहिला मोठा धक्का लागतोय अक्षय गायकवाड मैदानाच्या बाहेर. धावसंख्या दाफलकावरती आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा मात्र दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या दाफलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 धावा मात्र आतापर्यंत दाफलकावरती लगवल्या गेल्यात. या षटकामध्ये मात्र ऋत्विक गोरडेचं जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि धावसंख्या मात्र 12 या आकड्यावरती येते. 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. एक अप्रतिम गोलंदाज आहे ऋत्विक, मात्र त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय गायकवाडच्या अप्रतिम कॉल अजय निकम सरांच्या माध्यमातून. शेवटचा एक शिल्लक आहे षटकातील सांगत असताना 1 to go. हीच ओळख आहे अजय निकम सरांची आणि ती ओळख मात्र मैदानामध्ये सांगून देत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. स्कोर 12 आकड्यावरती. ओव्हर द विकेट इथे मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू प्रचंड वेगाने रोहन चिलेच्या हातामध्ये विसावतोय. खेळ संपलाय तो म्हणजे पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावरती आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकानंतर. VCC ग्रुप आयोजित विघ्नहर्ता चषक 2019 भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. तर मी अतुल पावशे साहेबांना विनंती करतो की नक्कीच आमच्या व्यासपीठावरती किरणजी चिकनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा मात्र शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करतो अतुलजी पावशे यांना, स्पर्धेचे आयोजक आहेत विघ्नहर्ता चषकाच्या, त्यांच्या शुभ हस्ते मात्र किरणजी चिकनकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. सामना सुरू ठेवायचा आहे मैदानामध्ये. विनंती असेल पंचांना. धावसंख्या दाफलकावरती आहे ती म्हणजे 12 आकड्यावरती. 12 धावा आतापर्यंत दाफलकावरती लगवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज वडळ्याची एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आली आहे सागर निवाते. जतन व्यासपीठावरती येऊयात. किरणजी चिकनकर साहेबांचा नक्की शुभ सन्मान केला जातोय. त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आम्ही त्यांचे लाख लाख आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक खूप मोठी स्पर्धा पाहिली दिनुबाई चषक. आणि मात्र कॅमेरामॅन विनंती असेल कॅमेरा व्यासपीठाकडे फिरवायचा आहे. नक्कीच किरणजी चिकनकर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्याच तर अतुल पावशेंना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते किरण पावशे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक खूप मोठं सहकार्य, त्याचं देखील बहुमूल्य सहकार्य आम्हाला स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचे देखील आम्ही उद्याच्या अंतकरणात लाख लाख आभार व्यक्त करतो. त्यांचा देखील शुभ सन्मान मात्र आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. किरणजी पावशे त्यांच्या माध्यमातून देखील आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये एक मोठी स्पर्धा पाहू अंडरआर्म क्रिकेट मधली. की त्यांच्या तर मी अतुल यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सौरभ गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. विनंती करतो मी अतुल पावशे साहेबांना पुन्हा एकदा. नक्कीच आत्ताच्या चेंडूचा निर्णय काढवायचा आहे पंचांना विनंती असेल. मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह आहे. मी पुन्हा एकदा अतुल पावशे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रितेश ढोणे साहेबांचा देखील आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करायचा आहे. रितेश ढोणे साहेबांना विनंती करतो. तर पंच निर्णय कळवायचा चेंडूवरचा. पंच निर्णय कळवायचा निर्णय चौकार असेल. धावसंख्या आहे दाफलकावरती ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धावा झाल्यात. तर रितेश ढोणे साहेबांचा मात्र आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना आम्हाला पाहायला मिळतोय.
धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार. जात मैदानामध्ये ऑन साइडला ओ हो, क्या बात आहे. वैभव आहे क्षेत्ररक्षक, स्वतःला झोकून दिलं पूर्णपणे स्वतःच्या उजव्या बाजूला आणि संघासाठी जवळजवळ 3 धावा वाचवल्या गेल्या. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगली फिल्डिंग. मात्र नरेश मदनेचं देखील आज कौतुक करेन, कारण की आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी संघाला सेमीफायनल मध्ये देखील पोहोचून दिले. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 21 या आकड्यावरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला अप्रतिम फिल्डिंग केली जाते. तोपर्यंत एकच धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती जाईल ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लगावली गेली आहे. यावेळेस मात्र प्रचंड वेग आहे गोलंदाज सागर निवातेकडे. वंडाळ्याला बिलॉंग करतो आणि अप्रतिम वेग गोलंदाजी मध्ये स्कोर जाऊन ठेपलाय तो म्हणजे पाहायला गेलं तर 23 या आकड्यावरती. एकही चेक अलाउड नसेल याची देखील नोंद घ्या. धावसंख्या 23 या आकड्यावरती. तर किरणजी चिकनकर असेल, नितीजी ढोणे असेल, सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेत दिलात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मात्र हृदयाच्या अंतकरणाने लाख लाख आभार. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 12.00 सरासरीने 24 आकड्यावरती. ऋत्विकने धावा खर्च केल्या 12 आणि त्यानंतर 12 धावा पुन्हा एकदा खर्च केल्या गोलंदाज सागर निवातेने. तर 24 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि कुठेतरी अँडी 11 डोंबिवली संघ थोडासा फ्रंट फूट वरती आहे. अप्रतिम कामगिरी केली जाते. अक्षय गायकवाडने जबरदस्त फलंदाजी केली. अक्षय गायकवाडचा जर विचार केला तर त्याने फलंदाजीला येऊन 9 धावांच्या संघाला एक बहुमूल्य योगदान त्याने दिलं आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संघ संपूर्णपणे फ्रंट फूट वरती आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर तुम्ही अशाच प्रकारची फलंदाजी करत राहिले तर 48 ते 49 हा एक फायटिंग स्कोर म्हणून उभा राहील. तो म्हणजे जॉर्ज 11 संघासमोर. मित्र, एक टफ फाईट मॅच, एक काटेकी टक्कर मॅच पाहायला मिळते. एका बाजूला डोंबिवली आहे, एका बाजूला कल्याण आहे. ट्रॉफी कुठे जाणार, कल्याणला काय डोंबिवलीला, हे पाहणं देखील गरजेचं असेल. आणि लक्षात घ्या, जर या 2 संघांमधून कोणताही संघ जिंकेल आणि तो संघ मात्र प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये आणि जर सामना तो संघ फायनल जिंकेल तर जो संघ त्याच्यासोबत पराभूत झालाय त्याला 3रं कॅश प्राइज दिले जाईल. रिव्हर्स खेळतात, एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या मात्र धावफलकावरती येत असताना 25 या आकड्यावरती. राहुल सुरावडे गोलंदाजी मार्क वरती तो षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस मात्र लेग ब्रेक केला जातो या चेंडूवरती. अपील झाली पंचांकडे. आउट. फलंदाज बाद आहे. पंचांनी मात्र निर्णय दिलेला आहे. मात्र लक्षात घ्या, दोन्ही पंच आमचे एकत्र येतील. दबाव टाकू नका, पंचांवरती विनंती असेल दोन्ही संघांना. पंच मात्र आमच्या योग्य ते निर्णय देतील. फलंदाज बाद नाहीये. तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल आहेत, लॅबो. अप्रतिम गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून मैदानामध्ये केली जाते. राहुललाच कमबॅक करावा लागेल, कारण की पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी तब्बल 24 धावा खर्च केल्यानंतर हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. चला, नागाव संघाचा संघनायक आणि तदनंतर आई स्वराज्य गावदेवी संघाचा संघनायक. लगेचच आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचे. क्या बात आहे. नरेश मदनेच्या बॅटमधनं वाढदिवस आहे आज, बर्थडे बॉय आहे आणि मैदानामध्ये मात्र धावांचा पाऊस पडतोय. 4 धावा. नक्कीच नक्कीच आजच्या दिवसामध्ये खूप मोठमोठे फेरबदल झाले त्या मैदानामध्ये. या सामन्यात देखील हा देखील एक फेरबदल होईल का, हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑन साइडला क्या बात आहे. अप्रतिम सुरेख देखणी फलंदाजी पाहायला मिळते नरेश मदनेच्या माध्यमातून. मैदानामध्ये खरं त्याने आग लावून देतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू 4 झाले, 2 बाकी आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 33.
थँक्यू डीजे मास्टर. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 लगातार चौकार मात्र नरेश बंदेच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लगावली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल सज्जते मार्कवरती आपल्या पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला, यावेळेस क्षेत्र असेल डीप स्क्वेअर लेग. गेल्या वेळेस होतं काऊ कॉर्नर, त्या अगोदर होतं लॉंग ऑफ, तर आता मात्र डीप स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. नरेश मधनेच्या बॅटमधनं मात्र धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडला जातोय. ज्याप्रमाणे वाऱ्याचा वेग असतो त्याचप्रमाणे मात्र नरेश मधनेच्या बॅटीचा वेग होता. त्यावेळेस मात्र लेग स्टंपवरती चेंडू जाऊन लागतोय आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. नरेश मधने धावा झाल्या त्या म्हणजे पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 37 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर खूप चांगली मैदानामध्ये गोलंदाजी या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मात्र भरपूर प्रमाणात गर्दी आहे, कारण की प्रेक्षकांना हा सामना बघायचा कोण जिंकतोय, मेगा फायनल मध्ये कोण जातोय, डोंबिवली की कल्याण, कल्याण की डोंबिवली, हे पाहणं फार महत्वाचं असेल. आणि प्रेक्षकांना जे काही हवंय ते सर्व या सामन्यामध्ये मिळेल. 37 धावसंख्या धावफलकावरती 37. नवीन फलंदाज सचिन हैरत मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. या षटकामध्ये मात्र गोलंदाजी मार्कवरती राज तेजीला पाचारण केलंय. या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती विघ्नहर्ता चषक आता मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येत असताना आम्हाला पाहायला मिळतंय. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट राज तेजी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळतात पुढे सरकून. अप्रतिम फिल्डिंग अपील झाली पंचांकडे, मात्र सेफ असतील मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती. चला आई स्वराज्य गावदेवी संघाचा संघनायक आणि नागाव भिवंडी संघाचा संघनायक येथे उपस्थित आहे. विनंती करतो आई स्वराज्य गावदेवी संघाच्या कॅप्टनला आपण लगेच टॉस साठी या. लक्षात घ्या या षटकानंतर तुमचा कर्णधार यायला हवा नाणेफेकीसाठी. यावेळेस मात्र समोर खेळता क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये सागर निवाते. एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाते ती म्हणजे जर पाहायला गेलं तर 39 या आकड्यावरती. समाधानकारक स्कोर मात्र मैदानामध्ये उभारला गेलाय. धावसंख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. 39 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. मी विनंती करेन व्यासपीठावरती किरणजी पावशे यांना की तुमच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला आई स्वराज्य गावदेवी विनंती असेल आपला संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी पाठवून द्यायचा आहे. आलेला आहे संघनायक. तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती. या शेवटच्या षटकामध्ये मात्र राज तेजीला पाचारण केलं गोलंदाजीसाठी आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कमबॅक करतोय षटकामध्ये. जे गमावले पहिल्या 3 षटकांमध्ये तिन्ही गोलंदाजांनी ते मात्र कमावून देत असताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाला रेफर केलं गेलंय. नक्कीच डायरेक्ट जरूर झालाय. जर नो चेंडू असेल आणि फलंदाज सेफ असेल तर या 2 धावा असतील नो +1च्या, आणि जर फलंदाज बाद असेल तर नक्की चेंडू काउंट होईल. पंच गेले, तिसऱ्या पंचाकडे रेफर केले. नक्कीच टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का करायचा नाही, तर त्याच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. 10 क्रिकची मात्र मदत घेतली जाते हा फलंदाज बाद आहे की नाही पाहण्यासाठी, कारण की आपल्याला त्या अँगलनं कॅमेरा आहे. जर पॉपिंग केसमध्ये बॅट गेली असेल तर फलंदाज सेफ असेल, अन्यथा फलंदाज बाद होईल. तेच पंच पाहतील नेमकी बॅट कुठे ग्राउंडिंग झाली आहे आणि फलंदाज बाद आहे की नाही. एक लक्षात घ्या कोणत्याही संघाचा खेळाडू जाता कामा नये विनंती असेल. तर निर्णय नक्कीच पाहायला मिळेल. मी साजन पावशे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेमध्ये विघ्नहर्ता चषक.
साजन बाळाराम पावशे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. तेव्हा स्थान व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल स्पर्धेमध्ये. मी दिनेश पावशेंना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय व्यासपीठावरती. तर नक्कीच तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसरे पंच मात्र डिसिजन पाहत आहेत. फलंदाज बाद आहे की नाही. तर मी मंगेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. तर फलंदाज बाद असतील आणि चेंडू देखील काउंट आहे. फलंदाज बाद होत आहे, चेंडू देखील काउंट झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि नक्की 40 या आकड्यावरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सज्ज होते गोलंदाज राज तेजी. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही षटकातील शेवटच्या आणि धावसंख्या मात्र 40 या आकड्यावरती. नवीन फलंदाज संकेत भगत येतात मैदानामध्ये. वंडर बॉय ऑफ दिवा संकेत भगत. धावसंख्या धावफलकावरती 40 आकड्यावरती पाहायला मिळते. मैदानामध्ये पाहायला गेलं तर 2 संघांमध्ये सुरू असणाऱ्या मैदानामधले युद्ध आणि सामना मात्र अतितटीचा होणार. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार कारण की एका बाजूला डोंबिवली स्टारकास्ट आहे तर एका बाजूला संपूर्ण मुंबईभरातली स्टारकास्ट आहे. त्यासाठी मात्र हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येईल. मैदानामध्ये सुरू असणार हे युद्ध आणि विघ्नहर्ता चषक 2019 शेवटचे काही क्षण मात्र राहिलेले आहेत ते आपण पाहत आहोत. सज्ज होते गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट कडनं राष्ट्रेची. वेग आहे ऑनसाइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत वैभव. अप्रतिम फिल्डिंग केली जाते. धावसंख्या मात्र धावफलकावरती जाईल ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 41 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. या चेंडूवरती चौकार आला तर 45 धावा होतील. नाही आला तर 1 धावा तर 42 धावा होतील. मात्र कोणत्या प्रकारच्या धावा आल्या या चेंडूवरती तर मात्र इथून एक फायटिंग स्कोर आणि एक चांगली टोटल मात्र जॉर्ज 11 संघासमोर उभारू शकेल हा फलंदाजी करणारा एनडी 11 संघ. एनडी 11 विपक्ष जॉर्ज 11 असा मैदानामध्ये सामना सुरू आहे. राज तेजी मात्र सुरेख गोलंदाजी करतो या षटकामध्ये. कमबॅक केलाय संपूर्णपणे. या षटकात अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत राहुल. लॅबो अप्रतिम फेकी होते. यशांच्या पाठीमागे रोहन. खेळ संपलाय मात्र या पहिल्या 4 षटकांचा आणि पहिल्या 4 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 आणि 43 धावांची मात्र विजयासाठी गरज असेल. डीजे लिंबू कापला रस घालू लाग
थँक्यू डीजे, धन्यवाद धन्यवाद. राहुल आणि विकास कांबळे जोडी सलामीसाठी मैदानामध्ये आली आहे. तर राहुल मात्रे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. नो चेंडू आहे, पंचांचा इशारा. लक्ष आहे संघासमोर 43 धावांचं आणि धावसंख्या मात्र 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिला दिवस गाजवला तो म्हणजे राहुलने आणि आज मात्र या शेवटच्या क्षणामध्ये आलाय प्रेक्षकांना आपली फलंदाजी दाखवण्यासाठी. सर्वांचा चाहता आहे राहुल आणि प्रेक्षक वर्ग देखील राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी खास करून काटेमांजरीच्या मैदानामध्ये आलेत. गॅप आहे, ओ हो हो, राहुल पारकर आहेत क्षेत्ररक्षक. अप्रतिम फिल्डिंग, क्या बात आहे. राहुल पारकर आहेत, सुरेख फिल्डिंग केली जाते. मात्र सांभाळून थोडस विनंती करतो, बाजूच्यांनी कोणी वरडू नका. चेंडू आल्यावरती धावसंख्या दाफलकावरती आहे ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 43 धावांचं लक्ष आहे आणि 3 या आकड्यावरती धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. राहुल पुण्यात गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राहुल टू राहुल असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. कोणता राहुल कोणत्या राहुलवरती भारी पडेल हे पाहणं देखील फार गरजेचं असेल. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. एक धाव मात्र अतिशय वेगाने कंप्लीट केली जाईल. नक्की जोपर्यंत मैदानामध्ये सलामीची जोडी खेळते तोपर्यंत मात्र सुरेखाची कामगिरी केली जाते. धावसंख्या दाफलकावरती असेल ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून, 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र घर बसल्या एन्जॉय करतायत. मात्र ज्यांना क्रिकेटचा खरा आनंद घ्यायचा आहे, ज्यांना विघ्न अर्थचषकाचा खरा आनंद घ्यायचा आहे, ते प्रेक्षक मात्र या मैदानाच्या चारी बाजूला गर्दी करतायत. गोलंदाज सचिन पुण्याच्या मार्कवरती आपल्या पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट कडनं. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. केव्हापासून राहुल देखील हाच फटका खेळायचा प्रयत्न करत होता, मात्र तो फटका चकुल्याने आपल्या बॅटमध्ये दाखवलाय 4 धावांसाठी. धावसंख्या ती म्हणजे 8 आकड्यावरती. यावेळेस मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता. डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 43 धावांचं लक्ष आहे आणि धावसंख्या मात्र आतापर्यंत 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. इथून मात्र 43 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, चौकार दाखवावे लागतील, कारण की एक फायटिंग स्कोर आणि एक मोठी टोटल मात्र उभी केली आहे ND11 संघाने जॉर्ज 11 संघासमोर. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. चेंडूला जाऊ दिलंय विकासने आणि मात्र पंच सांगत असताना की हा चेंडू मात्र वाईट फेकला जातोय. विकास कांबळे आहे स्ट्राईक वरती, भांडुपला बिलॉंग करतो. सुरुवात मात्र KPN आणि भांडुप संघामधनं केली. त्यानंतर ब्लुशॉर विक्रोडी असेल, जॉर्ज 11 असेल, असलपा असेल, अशा अनेक संघांमध्ये वर्णी लागली आणि आज मात्र जॉर्ज 11 संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या दाफलकावरती येईल ती म्हणजे 10 या आकड्यावरती. एक चेंडू मात्र षटकाची शिल्लक आहे. पंच मात्र एक कॉल देतात त्यांच्या आवाजातून, अजित निकम सर. धावसंख्या 10 या आकड्यावरती. या वेळेस मात्र एक मोठ्या विकेटचं पतन जरूर झालंय. मैदानामध्ये पाहतील पंच, लाईन पाहतील काय आहे ती. जरी नो चेंडू असेल, नो चेंडू नाहीये, नो चेंडू असेल तरी देखील फलंदाज बाद आहे. नो चेंडू असेल तरी फलंदाज बाद आहे, कारण की नक्कीच नक्कीच तरी देखील या विकेटचं जो महत्व आहे ते माहिती आहे. आणि जरी नो चेंडू असेल तरी देखील मैदानामध्ये ते साजरा केला जाईल, जल्लोष साजरा केला जाईल विकेटचा, कारण की एक मोठा विकेटचं मात्र मैदानामध्ये पतन झालंय राहुल सुरवाडेच्या. आणि मात्र मैदानामध्ये पाहायला गेलं तर पंच पाहत आहेत की नो चेंडू आहे की नाही.
एफानं देखील फार गरजेचं असेल. तर नक्कीच पाहायला मिळेल तुमच्यामध्ये डिसिजन योग्य येईल. थोडासा वेळ घेतील पंच, परंतु एक योग्य डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत येईल. डीजे डीजे नो चेंडू आहे आणि षटक देखील संपलेला आहे. एक धाव असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या नंतर 11 या आकड्यावरती 11 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नो चेंडू जरूर होता, मात्र फलंदाज देखील मैदानामध्ये बाद होतोय आणि हे मात्र खूप मोठे बेनिफिट असेल ते म्हणजे अँटी इलेव्हन संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जर याच प्रकारची फलंदाजी प्रति षटकामागे करत राहिले तर सामना जिंकू शकतात. फलंदाजी करणारा संघ षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय गुरव येथे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय गुरव येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. तर समोर मात्र असेल फलंदाज विकास कांबळे. आता मात्र मैदानामध्ये लॅबो नक्कीच बाद झालाय. नवीन फलंदाज रोहन चिले आले तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 11 आकड्यावरती. धावसंख्या 11 आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय गुरव गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नो फुलटो. जर तुम्ही विकास कांबळेला असाच चेंडू देणार त्याचं मात्र एकच प्रत्युत्तर असेल 4 धावा. धावसंख्या मात्र चौकाराने वाढेल ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. गोलंदाजी अप्रतिम होते. यावेळेस मात्र ऑन साइडला आणखीन एक सुरेख फटका. विकास कांबळेच्या बॅट मध्ये आणखीन एक दंतत्र चौकार. धावसंख्या मात्र धावफलकावरती येते ती म्हणजे या चौकाराच्या पद्धतीने एकूण 19 या आकड्यावरती. जोपर्यंत विकास कांबळे आहे तोपर्यंत मात्र जॉर्ज इलेव्हन संघ शेवटपर्यंत या सामन्यामध्ये झुंज देणार हे मात्र 100% असेल. यावेळेस मात्र नो चेंडू नाहीये. पंचाने नक्की डिसिजन दिला. एकच धाव असेल. धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे विजयासाठी. अक्षय गुरव षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे.
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 21 या आकड्यावरती धावसंख्या. 22 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. चेंडू असतील ते म्हणजे 15 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 22. माफ करा 14 चेंडू. माफ करा 14 चेंडू बाकी असतील. यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय वेगाने आले चेंडूवरती. तोपर्यंत मात्र एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल धावफलकावरती. 22 या आकड्यावरती 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 43 धावांचं मात्र संघासमोर लक्ष आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. इथे मात्र एकच धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 20 धावांची. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 10.00 ची सरासरी मात्र मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी संघाला. धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजे एकूण 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची विजयासाठी गरज आहे. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी फायनल मध्ये जाण्यासाठी सुरू असणारी धडपड मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक सुरेख अशी स्पर्धा पाहायला मिळते मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज दिनेश दळवी. 12 चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण केले जाते. तोपर्यंत मात्र एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल. एकापेक्षा जास्त नसेल. 19 धावांची अजूनही गरज आहे 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडूमध्ये 19 धावांची विजयासाठी गरज आहे. मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी होत असताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. हे षटक मात्र महत्वाचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा दिनेश दळवींनी खर्च केल्या तर मात्र कायम या संघाचं विजयाचं अकाउंट हे ओपन राहू शकतं. मात्र दोन्ही देखील फलंदाज मैदानामध्ये सेट आहेत आणि कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. गेल्या सामन्यामध्ये 2 चौकार पाहिले आपण विकास कांबळेच्या बॅटमधून आणि अशाच बॅटिंगची अपेक्षा आहे ती म्हणजे संघाला. चेंडू शिल्लक असेल शेवटचे 10 चेंडू. अप्रतिम फटका रॉकेट शॉट होता मात्र तितकीच अचूक फिल्डिंग केली जाते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे सचिन वाघमारे. खूप चांगली फिल्डिंग केली जाते. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या मात्र धावफलकावरती या एका धावेने पुढे सरकेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. यावेळेस मात्र अप्रतिम ओहो क्या बात आहे. राहुल पारकर अप्रतिम झेल टिपला जातोय. टाळ्या झाल्या म्हणजे राहुल पारकर साठी. एक मॅच पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये आणि मात्र विकास कांबळे मैदानाच्या बाहेर येईल. थँक्यू डीजे.
शेवटचे चेंडू आहेत मैदानामध्ये शिल्लक ते म्हणजे 8 आणि धावांची गरज विजयासाठी असेल ती म्हणजे 17. 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे आणि मैदानामध्ये एक मोठा धक्का लागतो संघाला. राहुल पारकरने मात्र जबरदस्त फिल्डिंग केली आहे. स्वतःच्या उजव्या बाजूला स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलं आणि मात्र फलंदाज बाद करण्यामध्ये यश येत आहे. अनुभवी नवीन फलंदाज पुढे सरकले, क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत मात्र एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल. शेवटचे 7 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. एक एक निर्धाव चेंडू इथे मात्र दबाव वाढवायचं काम करतोय जॉर्ज 11 संघावरती. तर प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव ही दबाव वाढवायचं काम करते अँडी 11 संघावरती. मात्र एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांच्या समोर येते. 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र 16 धावांची गरज. अन्नू आलेत नवीन फलंदाज. रोहन मात्र स्ट्राईक वरती असेल. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना जिवंत राहू शकतो. यावेळेस मात्र चुकी झालीये. वाईट चेंडू जरूर असेल. वाईट +1 अशा एकूण 2 धावा धावफलकावर अंकित होत आहेत. प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव ही सामन्यामध्ये आणून देईल ते म्हणजे जॉर्ज 11 संघाला. आता मात्र चेंडू असतील शेवटचे ते म्हणजे 7 आणि धावांची गरज विजयासाठी असेल ती म्हणजे 14. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. चेंडूपेक्षा मात्र आता धावा दुप्पट आहेत. 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मात्र सामन्याचं संपूर्णपणे समीकरण उद्ध्वस्त करू शकतो. गोलंदाज दिनेश दळवी आहेत. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी जॉर्ज 11 संघासमोर खेळत असताना पाहायला मी ते नो फुल टॉस. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा चौकार येतोय अन्नू भोईरच्या बॅट मधून. येणारे 6 चेंडू आता मात्र विजयासाठी 10 धावांची गरज. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच 6 चेंडू मध्ये 10 धावांची विजयासाठी गरज आहे. प्रेशर असेल मात्र गोलंदाजावरती यावेळेस. सहा चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 धावा जरी केल्या तर देखील संघ सामना जिंकू शकतो. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती रोहन चिलेने सामना खुला केलाय. येणारे 5 चेंडू आता मात्र 6 धावांची गरज आहे. का जॉर्ज 11 संघाला 18 विश्वातील सर्वोच्च संघ म्हटलं जातं त्याचे देखील उत्तम उदाहरण दिले. आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आता मात्र 6 धावांची गरज. विकेट जर पाहायला गेले तर प्रथम फलंदाजी करताना अँडी 11 संघाचे 3 गडी बाद झाले तर आतापर्यंत 2च गडी गमावले ते म्हणजे जॉर्ज 11 संघाने. 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 5 धावा जरी बनवल्या तरी देखील संघ सामना जिंकू शकतो. 5 चेंडू मध्ये 6 धावांची विजयासाठी गरज आहे. विजयाची घोडदौड मैदानामध्ये सुरू आहे. फायनलचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितलं होतं मात्र दोघींपैकी एकाच संघाला मात्र मेगा फायनल मध्ये जाता येणार आहे. तर एक संघ मात्र 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. चौकार येतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज विजयासाठी. 2 धावांची विजयासाठी गरज आहे. पुढच्या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. नागाव टीम लगेच आपण फिल्डिंग लावायची. सामना संपल्या विनंती असेल नागाव टीमला. यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे. आता मात्र दोघांचे विकेट समान झालेत. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 2. जर विकेट गेला तर मात्र 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. त्याची दखल घ्यायची. विकेटच्या जोरावरती जरी एकदा बनवली तरी देखील संघ सामना जिंकू शकेल. टॉस विन देखील जॉर्ज 11 टीम आहे.
दोन्ही संघांचे विकेट बरोबरी सुटले 3-3. मात्र नाणेफेकीचा कॉल गेला तो म्हणजे जॉर्ज 11 संघाच्या बाजूने. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. जर एक धाव बनवली तर संघ सामना जिंकू शकतो आणि जर विकेट गेला तर 2 धावा मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण की धावा अजूनही करायच्या आहेत. नो चेंडू. मॅच विन जॉर्ज 11 कल्याण.